नमस्कार, मी मंगेश भुजबळ, फिनेक्स मल्टी सर्व्हिसेस, छत्रपती संभाजीनगर. व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की लाडकी बहीण जी योजना आहे आपली, या योजनेमध्ये काही चेंजेस झालेले आहेत. या योजनेमध्ये आता ज्या लोकांना 15 वर्ष जुनं जर मतदान कार्ड आणि राशन कार्ड नसेल तर उत्पन्नाची गरज आहे. ज्यांच्याकडे डोमेस्टियल नसेल त्यांना TC गरजेची आहे, यांना TC लावायचीच आहे. जर TC आपण लावली तरच आपला हा फॉर्म सक्सेस होणार आहे. जर आपण TC लावलेली नसेल तर हा फॉर्म आपला सक्सेस होणार नाही आहे. ठीक आहे, यामध्ये काय करायचे की जेवढे लोक आहेत तेवढे लोक समजून घ्या की आपण कुठेही फॉर्म भरताय, अंगणवाडी सेविका असो, ऑनलाईन सेवा असो, त्या ठिकाणी आपल्या जन्माचा पुरावा हा TC देणं गरजेचं आहे. जर आपण TC देत नाही आहे तो फॉर्म बरोबर तो ऑनलाईन सबमिट होणार नाही, पेंडिंग राहील, रिजेक्ट होऊ शकतो. तर लक्षात ठेवा की आपल्याला TC द्यायची आहे लाडकी बहीण योजनेमध्ये. आता काय झालेलं आहे की काही लोकांना फॉर्म भरलेले आहेत, काही लोकांचे पेंडिंगला आहेत, काही लोकांचे भरणं चालू आहेत. तर TC देणं गरजेचं आहे. प्रत्येकाने आपल्याला त्या लाडकी बहीण योजनेमध्ये TC द्यायची गरज आहे. यामध्ये 31 ऑगस्टपर्यंत शेवटची तारीख आहे. आपल्याला तारीखसुद्धा त्यामध्ये वाढलेली, 31 ऑगस्टपर्यंत शेवटची तारीख आहे. त्यामध्येच 15 तारखेला पुढील महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्टच्या 15 तारखेच्या नंतर त्यामध्ये रक्षाबंधन निमित्त सरकार आपल्याला 3-3 हजार रुपये त्यामध्ये टाकणार आहे. ते डिसाईड झालं नाही आहे पूर्णपणे, आणखी डिसाईड व्हायचं ते बाकी आहे. तर त्यामुळे लाडक्या बहीणमध्ये जेही लोक फॉर्म भरताय किंवा दुसरीकडे कुठेही जर आपण भरत असेल तर भरताना त्यांना TC नक्की द्या. TC नाही दिली तर परेशानी होईल. आपलं डॉक्युमेंट आहे आधार कार्ड, बँकेचा पासबुक, आपली TC, 15 वर्ष जुनं मतदान कार्ड किंवा राशन कार्ड, दोन्ही नसेल तर उत्पन्नाचा 2.5 लाखाच्या आतमधला दाखला, एवढं असणं आपल्याला गरजेचं आहे. लाडक्या बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट शेवटची तारीख आहे. ज्या लोकांना माझ्याकडे नोंदणी केलेली आहे त्या लोकांचे काही पावत्या बाकी आहे त्यांना मी स्वतःहून फोन करून बोलवतोय, कारण की प्रत्येक फॉर्म प्रॉपर भरणं महत्त्वाचं आहे. जर तो पूर्ण चांगल्या पद्धतीत भरल्या गेला नाही, चुकीचा भरल्या गेला तर आपली पुढची बेनिफिट मिळेल नाही मिळेल याची गॅरंटी कमी असते. त्यामुळे थोडा वेळ लागतोय, पण प्रत्येक फॉर्म भरून प्रॉपर मी आपल्याला देत आहे. अधिक लोकांना जर आपल्याला लाडकी बहिणीचा फॉर्म माझ्याकडे नोंदवायचा असेल तर 30 तारखेनंतर मी फॉर्म घेणार आहे, कारण की आता सध्याचे खूप सारे फॉर्म आहेत, तो लोड चालू आहे, तो कंप्लीट झाल्याच्या नंतर मी पुढील घेऊ शकतो. आपल्याला द्यायचे असेल डॉक्युमेंट आपण माझ्या व्हॉट्सअपवरती टाकू शकताय. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9657064238. या नंबरवरती सुद्धा आपण मला व्हॉट्सअप करू शकताय. अधिक माहितीसाठी माझं यूट्यूब चॅनल आहे मंगेश भुजबळ, याला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि जेवढ्या लोकांना माहिती नसेल त्या लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा. शेअर केल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला माहिती मिळेल, कारण की काही ठिकाणी विदाऊट TC हा फॉर्म भरला जातोय. चुकीची पद्धत आहे. विदाऊट TC फॉर्म भरायचा नाही. TC असल्याशिवाय फॉर्म भरताच येत नाही. TC किंवा जन्माचा दाखला हा गरजेचाच आहे. लक्ष द्या मित्रांनो, TC किंवा जन्माचा दाखला देणं गरजेचा आहे, तरच हा फॉर्म सक्सेस होणार आहे. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.